माननीय अध्यक्ष महोदय, काल जी घडलेली घटना आहे या घटनेकडे मी आपलं आणि सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महाराज, आर्टिकल 19च्या माध्यमातून आपल्याला स्पीच ऑफ फ्रीडमचा अधिकार मिळालेला अध्यक्ष महाराज. पण आर्टिकल 19(2) काय सांगतं अध्यक्ष महाराज? आर्टिकल 19(2) सांगतं की याच्यावर काहीतरी बंधन आपले निश्चितपणे ठेवली पाहिजेत. अध्यक्ष महाराज, या सभागृहाचे नेते माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या संदर्भामध्ये ज्या काही टिप्पण्या काल कामराकून केल्या गेल्या अध्यक्ष महाराज, त्या संदर्भातला निषेध करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे महाराज. अध्यक्ष महाराज, शिंदे हे लोकनेते आहेत. त्यांना अनाथाचा नाथ म्हणून संपूर्ण राज्यभरात नाही देशभरामध्ये त्यांची ओळख आहे. अध्यक्ष महाराज, देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा राज्याला एक कष्टाळू मुख्यमंत्री मागच्या कालखंडामध्ये मिळाला. हा गौरव माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी केला. अध्यक्ष महोदय, थोरले पवार साहेब यांनी सुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेचं कौतुक जाहीररित्या अध्यक्ष महोदय भाषणातून आपल्या बोलण्यातून या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. अध्यक्ष महोदय, हा कामरा जो आहे हा हिंदू देवदेवतावरती अपमान करतो. त्यांच्या मनामध्ये धार्मिक दोष आहे. अध्यक्ष महाराज, यांच्या विधानाने राज्यामध्ये दंगली घडू शकतात. याच्या मुसक्या आपण वेळीच जर आवडल्या नाही अध्यक्ष महोदय, तर राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निश्चितपणे निर्माण होऊ शकतो. अशी प्रवृत्ती तुम्हाला आत्ताच अध्यक्ष महोदय ठेसावी लागणार आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज, या कामराचे कारनामे मी संपूर्ण आपल्या समोर ठेवू शकतो. माननीय सुप्रीम कोर्ट असेल, सुप्रीम कोर्टावर सुद्धा अत्यंत अभद्र प्रकारची टिप्पणी करण्यापर्यंतची मजल या कामराची अध्यक्ष महोदय या ठिकाणी गेलेली आहे. अध्यक्ष महोदय, यांच्या अशा वागण्यामुळे 2 विमान कंपन्यांनी सुद्धा त्यांच्यावरती बंदी टाकली होती प्रवास करण्यासंदर्भामध्ये. अध्यक्ष महोदय, मग पत्रकार अर्णव गोसावी असेल किंवा इतर कुठले असेल, कॉमेडीच्या नावावरती सुपाऱ्या घेऊन, इतर पक्षाच्या माध्यमातून सुपाऱ्या घेऊन अध्यक्ष महाराज अशा प्रकारचं राज्यातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय हा कामरा करतो. अध्यक्ष महाराज, माझी आपल्याला विनंती आहे, हा कामराचा बोलवता धनी कोण आहे याचा शोध आपल्याला घ्यावा लागला. अध्यक्ष महोदय, कामरात हा भाड्याचा बाहुला. अध्यक्ष महाराज, खरा सूत्रधार आपल्याला यामध्ये निश्चितपणे शोधावा लागला. अध्यक्ष महाराज, या कामराला जेलची हवा घालत नाही तोपर्यंत अध्यक्ष महाराज आपला मास्टर माइंड कोण आहे याच्या पाठीमागचा हा निश्चितपणे समोर येणार नाही. अध्यक्ष महाराज, या राज्याची वेगळी प्रतिमा आहे. आपण हे राज्य संतांचं म्हणतो आणि आताच माननीय शिंदे साहेबांचा गौरव केला गेला. या राज्यामध्ये आचार्य अत्रे असतील, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, अध्यक्ष महाराज हे पण टीका टिप्पणी करायचे, परंतु एक पातळी सोडून कधीच या थोर मंडळीने टीका टिप्पणी केली नाही. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, विरोधाच्या नावाखाली ही विकृती या राज्यामध्ये या ठिकाणी डोकं पुन्हा वर काढू पाहते. अध्यक्ष महाराज, आर्टिकल 19(2)चा निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी उपयोग करायची गरज आहे. अध्यक्ष महाराज, कोणाच्या कुचक्या डोक्यातून हे कचरा बाहेर पडलेला आहे याचा निश्चितपणे विचार केला पाहिजे. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, या ठिकाणी निश्चितपणे याचे फोन कॉल रेकॉर्ड तपासा. याच्या सर्व गोष्टी निश्चितपणे तपासल्या पाहिजेत. कोणाकडून फंडिंग गेला तो हे तपासलं पाहिजे. त्याच्यावर निश्चितपणे काल आमचे मुर्जीभाई यांनी काल रात्री 2:30 वाजता या ठिकाणी निश्चितपणे त्यांच्यावर केस या ठिकाणी दाखल केलेली आहे. अंमली पदार्थ असेल, या सर्व गोष्टीच्या विळख्यामध्ये हा कामरा अडकलेला. अध्यक्ष महाराज, माझी सभागृहाला विनंती आहे, अशा प्रकारचे छाणारे लोक आपल्याला सुद्धा असतात. त्यामुळे कडक कायदा अशा बाबतीमध्ये आज इथं गृहमंत्री या ठिकाणी हजर आहेत. मी गृहमंत्री महोदयाला विनंती करणार आहे, आत्ताच्या आता इथूनच माननीय अध्यक्ष साहेब आपण निर्देश द्यावेत त्यांना की अशा या सरक्या डोक्याच्या माणसाला
त्वरित अटक या ठिकाणी केली पाहिजे अध्यक्ष महाराज, ही माझी पहिली मागणी या ठिकाणी असते अध्यक्ष महाराज. जो आमच्या संस्कृतीत घाला घालतो, जो आम्हाला निश्चितपणे आमच्या देवदेवताचा अपमान करतो, जो कोर्टाचा अपमान करतो, जो माननीय पंतप्रधानांचा अपमान करतो, या सर्व लोकांचा अध्यक्ष महोदय याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचे अध्यक्ष महोदय. त्यामुळे आपण आता या ठिकाणी निर्देश दिले पाहिजे अध्यक्ष महाराज गृहमंत्री महोदयांना की तातडीनं आत्ताच्या आत्ता एक IPS दर्जाचा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी यांच्या आदेशाखाली चौकशी करून कामराला अटक केली पाहिजे अध्यक्ष महाराज, ही विनंती मी या ठिकाणी करतो अध्यक्ष महाराज. कामराच्या या सडक्या याचा निषेध व्यक्त करतो अध्यक्ष महाराज. आपण सभागृहातल्या सन्माननीय अध्यक्ष महाराज